दादाच्या लग्नाचा बॅनर हा कुठे लावला तर शेवटपर्यंत बघा तुम्ही व्हिडिओ. आणि इथं सायकलचा काय विषय चालू होता, आतमध्ये सायकलच चालू होतं फेरीबोटमध्ये, तर तुम्हाला शेवटपर्यंत बघायला भेटेल व्हिडिओमध्ये. तर डायरेक्ट व्हिडिओची सुरुवात डुकरं बघूनच रात्री गेलो तर मुंबईला निघालो, माणगावच्या दिशेने आलो तर डिझेल भरला आपण. तर पटापट बोललो जाऊया. तर लोणेरच्या इथं आपल्या दादूचा बॅनर पण लागला आहे लग्नाचा, तर लवकरच लग्न आहे 26 तारखेला या लग्नाला. आंबेडचा घाट क्रॉस करून डायरेक्ट आलो आंबेडच्या पुलावरतीच. आंबेडचा पूल वगैरे क्रॉस करून आपल्याला जायचं होतं मंडणगडाचं. तर मंडणगडातला रस्ता बघा तर मस्त झाला एकदम, बाजूने पण बॅरिकेड लावून घेतलेत एक नंबरमध्ये. मुंबईतून आपण राज आणि दिव्यालाच आणली होती, बोललो आज सुट्टी आहे तर आणायला पाहिजे, लग्नाला चालेल ते पण. आपल्याला तसंच निघायचं होतं, आडी बंदरआडीला जायचं होता. बोललो चला जायचं आहे, बोललो आलो फेरीबोटमध्ये. तर बघा आता फेरीबोट पण चालू, आपण आतमध्ये बसलो थोडा वेळ, नाश्ता करूया बोललो, भूक पण लागली होती, नाश्ता केला पटापट. बोललो थंडा पण घेऊया मस्तपैकी एक. फेरीबोट पण चालू झाली, बोललो आता चला आपल्याला निघायचं आहे, बोललो पटकन जायचं आहे आणि थोडा आराम पण करायचा, आपण पण थकलो होतो, चला बोललो निघूया. तेजाबाई पण बोललो का खतरनाक माणूस आहे आपला, खास माणूस आहे. आलो पुढं कोलमांडल्यामध्ये पण बघा, हे बघा बकरीला पाला बघा किती बाईक घेऊन चालल्या. आलो गावामध्ये, गाव पण मस्त आहे एकदम, थोडकीच वाडी आहे मस्त आहे एकदम. येते वेळी पण बोललो इकडे पण डंपरचा तोच सीन आहे, बोललो चला याला ओव्हरटेक करून आलो पुढं फेरीबोटमध्ये सगळीकडे रिक्षा दिसत होतो. काय होता विषय तर समजलं नाही, नंतर समजला की सगळे फिरायला चालेत काय असा विषय नाही. त्याच्यानंतर बोललो हा काय करतोय, तर बोललो आधी समजला नव्हता, नंतर बोलतो नाही कोयत्या पाजवते काय, तिकडे बोललो जाईल तिकडे काम सगळीकडे जाय. सायकल आतमध्ये चालवत होता. बाहेर पडतात आपल्याला विवेक भाऊची पण भेट झाली, विवेक शेठ पण चाललं होतं भाड्याला बाहेर. आपण आलो गावामध्ये पण इथं ताईच्या लग्नाची तयारी चालू झालेली, मनीषाचं पण आणि रोहिणी ताईचं पण लग्न चाललं, लवकरच होणार आहे. तर इकडं बघा मायाण्णांची मेहनत बघा, दुपारची पण सगळीकडे मेहनत करते. तिकडे कार्यक्रमाची सुरुवात झालीच आहे. तर पटकन बोललो आपण जावे, वेशीमध्ये दाढी बिडी करायची होती, दाढी पण करायची होती. निघालो तिघं सोबतच, बोललो चला जाऊया, बोललो यादवकडे बोललो काय नंबर वगैरे असतील. तर एकच नंबर होता, त्याच्यानंतर आपला आर्यनचा नंबर होता, त्याच्यानंतर आपला नंबर होता. आपण पण बसलो पटापट, दाढी वगैरे केस बीस कापून मस्तपैकी आपल्याला एक नंबरमध्ये करून दिला यादव भाई. त्याच्यानंतर आपण सिद्धूदा पण बसला, सिद्धूदा आला होता एकदम, बोललो दाढी वगैरे करायलाच. बोललो चला काहीतरी क्रीम बीम लावायला सुरुवात केलेलं, बोला आपल्याला काय माहीत नव्हतं की आपल्याला बघा काय लावून ठेवला डायरेक्ट. तर आपल्याला मस्तपैकी काहीतरी लावून ठेवलं, आपल्याला काय नाव नाही माहिती. त्यानंतर मग केतनदा पण आला होता पुण्यातून, पब्लिक पण इथं बसली होती, राजभाई पण आला होता. हा बघा डायरेक्ट अशोक दिंडा डायरेक्ट खतरनाक बॉलिंग टाकायला तयारच आहे गडी. तर इकडे बघा काय काय क्रीम बीम लावून मस्तपैकी गोरी बनवणार आता, उद्या बोललो कार्यक्रम आहे तर जरा पावडर बिवडर मिक्स करून झाला, बोललो आता लावायला सुरुवात करू द्या. हा बघा इकडे भूतचा आहे एकदम अवतार, त्याच्यानंतर मस्त वाटतो धुवून मस्त एकदम, बोललो चाव्या घरात. हा काय बोललो काय खतरनाक बोललो विषय होता. तर ह्याचा पण विषय तसाच होणार होता बघा, लावला आणि थोडा हळूहळू एक नंबरमध्ये बोललो करतोय काय. त्याच्यानंतर बोललो काहीतरी चायनीजचा गेम झालाच पाहिजे, पटापट चायनीजमध्ये आलो आणि तसं चालू घरी. तर घरी पण लाईट बीट लागली, तर भेटू आपण उद्याच्या एवढे, आतासाठी बाय बाय.